ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीला रवाना झाल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही दिल्लीला रवाना झालेत। खासदार संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वागचौरे हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर नागेश पाटील आष्टीकर मतदारसंघात आणि ओमराजे निंबाळकर पुण्यात असल्याचा अंबादास जानवेंनी दावा केलेला आहे। तर ठाकरेंच्या 6 खासदारांकडून वेगळा गट करण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे। ठाकरेंचे 6 खासदार उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटण्याची शक्यता आहे। ठाकरेंचे 6 खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याची शक्यता असल्याची माहिती मिळते। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे हे सध्या दिल्लीतून थेट लाईव्ह जोडले गेलेले आहेत। खरं म्हणजे 6 खासदार वेगळा गट स्थापन करणार आहेत। हे नक्की कोण कोण खासदार आहेत आणि एकनाथ शिंदे देखील दिल्लीत आता थोड्याच वेळात दाखल होतील अशी माहिती आहे। होय सचिन, या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातून दिल्लीत घडताना दिसते आहे। आज सायंकाळपासूनच दिल्लीतल्या घडामोडी वाढलेल्या आहेत। खरं तर आज सकाळपासूनच असं म्हटलं जात होतं की वेगळा गट स्थापन होण्याकरता शिंदे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार एकत्रित काही प्रयत्न करतील आणि जवळपास 6 खासदार आहेत उद्धव ठाकरे शिवसेनेचे की जे वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची गेल्या 2 दिवसांपासून चर्चा आहे। कारण उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला 5 खासदार व्यक्तिशः अनुपस्थित राहिले, ते ऑनलाईन बैठकीला उपस्थित होते। ऑपरेशन टायगरची गेल्या 2 वर्षांपासून चर्चा आहे, पण कदाचित आज ते प्रत्यक्षात येऊ शकतं अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही वेळापूर्वी मुंबईहून दिल्लीला रवाना झालेले आहेत। चार्टर्ड फ्लाईटने ते दिल्लीत येत आहेत। आपण सध्या दिल्ली विमानतळावर आहोत आणि इथेच एकनाथ शिंदे यांचं चार्टर्ड फ्लाईट लँड होईल आणि साधारण अर्धा ते पाऊण तासात एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा सुरू होईल असं म्हटलं जाते। म्हणजे दिल्लीची त्यांची भेट सुरू होईल असं म्हटलं जातं आहे। आपणही त्याच प्रतीक्षेत आहोत, कारण महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी आहे। कारण जर ऑपरेशन टायगर झालं तर ते दुसऱ्यांदा असेल। याआधी 2022 साली शिवसेनेचे 40 आमदार फुटले होते आणि काही खासदार फुटले होते। 2 पक्षांमध्ये विभागली झाली होती आणि नेमकी शिवसेना कोणाची हा वाद अजूनही कोर्टात प्रलंबित आहे। निवडणूक आयोगानं शिंदे शिवसेनेच्या बाजूने कौल दिला आणि त्यांच्याकडे शिवसेना होती, पण आताची सगळी स्थिती बदललेली आहे। त्यामुळे असं म्हटलं जातं आहे की एकनाथ शिंदे यांच्यामध्ये, त्यांच्या शिवसेनेमध्ये हा खासदारांचा गट मर्ज होणार की वेगळा गट स्थापन होणार, सगळं काही आपल्याला उद्यामध्ये कळू शकतं। असं म्हटलं जातंय की लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना या शिवसेनेच्या खासदारांकडून वेगळा गट स्थापन करण्यासंदर्भात किंवा त्यांची राजकीय भूमिका संदर्भात काही पत्र दिलं जाऊ शकतं। शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 2 खासदार कालपासून दिल्लीत आहेत, ज्यात संजय राऊत आणि अनिल देसाई हे खासदार आहेत। त्यांच्या संरक्षण कमिटीच्या काही बैठका सुरू आहेत, त्यात ते सहभागी होण्यासाठी आलेले आहेत। पण उद्या अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे सुद्धा समित्यांच्या बैठकीला येणार आहेत। हे सगळं घडत असताना संजय बंडू जाधव आणि अन्य काही खासदार हे चार्टर्ड फ्लाईटने दिल्लीसाठी रवाना झाले असल्याची माहिती मिळते आणि या सगळ्या खासदारांना घेऊन कदाचित मध्यरात्री एकनाथ शिंदे यांची काही महत्त्वाची बैठक पार पडू शकते आणि उद्या सकाळी काही वेगळं राजकारण आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात दिल्लीसाठी घडताना पाहायला मिळू शकतं। धन्यवाद दिनेश जी आपल्या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर ठाकरेंचे 6 खासदार उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटण्याची शक्यता आहे। ठाकरेंचे 6 खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या 6 खासदारांकडून वेगळा गट करण्याच्या हालचालींना वेग आल्याची माहिती मिळते। तर ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा फूट पडू शकते। 6 खासदार दिल्लीला गेल्याची माहिती आहे। संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव